राहुरी तालुक्यातील अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणी अखेर राहुरी पोलीस ठाण्यात साहिल पठाण याच्यावर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला। सातत्याने होत असलेल्या कथित पाठलाग, छेडछाड, मानसिक छळ आणि धमक्यांना कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणी साहिल सिकंदर पठाण याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम, पाक्सो कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा नवे गुन्हा नोंदवण्यात आला आहे। घटना घडून 8 दिवस उलटूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली होती। पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एकलव्य आदिवासी सेनेच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना निवेदन दिले होते। आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अन्यथा 6 ऑगस्ट रोजी राहुरी पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला होता। आदिवासी संघटनाच्या आक्रमक भूमिकेनंतर आणि वाढत्या जनक्षोभामुळे पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली। त्यानंतर राहुरी पोलिसांनी या विद्यार्थिनीच्या वडिलांना बोलावून घेत तक्रार नोंदवून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली। फिर्यादीनुसार आरोपी साहिल सिकंदर पठाण हा या मुलीचा वारंवार पाठलाग करीत होता। शाळेच्या परिसरात, गावात तसेच ये-जा करताना तिचा छळ केला जात होता। यामुळे ती प्रचंड मानसिक तणावाखाली गेली होती। या सततच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला। या प्रकरणी आरोपी विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, पाक्सो तसेच अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला। पुढील तपास श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। सतीश फुलसौंदरसह राजेंद्र म्हसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।